पुढची बातमी गडचिरोली जिल्ह्यामध्ये सिरोंचा ते अंकिसा दरम्यान रस्त्याची दुरवस्था झाली आहे। दोन राज्यांना जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर कंत्राटदाराने केलेल्या मजबूतीकरण आणि डांबरीकरणाच्या कामाचा दर्जा खूपच खराब असल्याचं पाहायला मिळतंय। अनेक ठिकाणी डांबरीकरणाचा थरच उखडून पडलाय आणि संपूर्ण परिस्थितीचा ग्राउंड झिरो वरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी महेश तिवारी यांनी। मी सध्या निजामाबाद जगदलपूर या राष्ट्रीय महामार्गावर आहे आणि या राष्ट्रीय महामार्गाचं काम जे 4 वर्षापासून एका कंत्राटदाराकडे होतं त्या कामाची त्यांनी कशी वाट लावली बघू शकता। हा जो भाग आहे हा कशा पद्धतीने खचून गेलेला आहे। हा पूर्ण रस्ता हा गेल्या वर्षीच बांधकाम झालेला आहे आणि राष्ट्रीय महामार्ग असल्यानंतर तुम्ही बघू शकता संपूर्ण राष्ट्रीय महामार्ग, मात्र याची अवस्था बघा। हा संपूर्ण डांबरीकरणचं हे पूर्ण इथून निघून गेलेलं आहे आणि ती जी समोर भिंत दिसत आहे त्या भिंतीची अवस्था सुद्धा, त्याची संरक्षण भिंत ही पूर्णपणे त्या इथपर्यंत समोर बांधणं अपेक्षित होतं, ती भिंत सुद्धा पूर्ण बांधली नाही आणि पिचिंग ज्या पद्धतीने करायला पाहिजे होतं ते सुद्धा केले नाही। आणि याच्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जीएसबीचा थरही योग्य पद्धतीचा नाही आहे आणि साधी माती वापरण्यात आलेली आहे। ज्या ठिकाणी मुरुम वापरायला पाहिजे होतं त्या ठिकाणी साधी माती वापरण्यात आलेली आहे। एकूणच हा 33 किलोमीटरचं काम होतं, त्यामध्ये आता 11 किलोमीटरचं काम बाकी आहे। कंत्राटदाराने अजूनही ते पूर्ण केलेलं नाही। उलट या विभागाच्या विरोधात ते न्यायालयात गेलेले आहे। म्हणजे कामाची वाढीव मुदत त्यांना 2दा देण्यात आली होती, त्यातही कंत्राटदारांनी ज्या पद्धतीचा निष्काळजीपणा दाखवलेला आहे आपण बघू शकता। एकूणच हा 29 किलोमीटरचा संपूर्ण कामच आता संशयाच्या भोवऱ्यात सापडलेला आहे। ज्या पद्धतीनं असरअली सिरोंचा मार्ग हा खूप महत्त्वाचा मार्ग आहे, छत्तीसगडला जोडणारा राष्ट्रीय महामार्ग आहे, तिथं कशा पद्धतीचं काम व्हायला पाहिजे होतं हे काम नागपूरच्या एका कंत्राटदाराकडे होतं आणि त्यांनी पूर्णपणे या कामाची वाट लावलेली आहे। खूप रहदारी असलेला आणि या भागात 2 राज्यांना जोडणारा हा राष्ट्रीय महामार्ग आहे, मात्र त्याची अशा पद्धतीची दुरावस्था या कंत्राटदाराने केलेली आहे। अजूनही हे काम त्याला विभागाने वारंवार नोटीस देऊन सुद्धा हे काम त्यांनी केलेलं नाही, पेंडिंग अवस्थेत आहे। म्हणजे दुर्गम भागात निधी येत नाही आणि निधी आला तर त्या निधीची कशी वाट लावली जाते हे चांगलं उदाहरण आपण बघू शकतो। त्यामुळे याच्यावर सरकार कारवाई करणार का हा महत्त्वाचा मुद्दा आहे आणि असरअली सिरोंचा हा संपूर्ण मार्ग खूप महत्त्वाचा मार्ग आहे आणि या मार्गावर अशा पद्धतीनं वडदमजवळ ही रस्त्याची दुरावस्था आपल्याला जायला दिसून पडते। महत्त्वाचं म्हणजे त्याला हे जे आहे हे डांबरीकरणासाठी एक वेगळ्या पद्धतीचा प्लांट आवश्यक असतो, त्या प्लांटमधून सुद्धा त्याने हे डांबरीकरण तयार केलेलं नाही। मिक्सिंग प्लांट जे वेगळा असतो तो प्लांट तशा पद्धतीचा प्लांटचा सुद्धा वापर केलेला नाही। त्यामुळे एकूणच या रस्त्याच्या दुरावस्थेला जबाबदार असणाऱ्यांवर काय कारवाई होईल आणि याच्यात कुणी दुर्लक्षितपणा केला याची चौकशी होईल का हा महत्त्वाचा मुद्दा आहे। महेश तिवारी, न्यूज 18 लोकमत, गडचिरोली।